मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होते। एसपी कॉलेजच्या मैदानातच ही सभा होणार आहे। एसपी कॉलेजने अखेर परवानगीचं पत्र दिलंय। जवळपास 23 वर्षांनी एसपी कॉलेजच्या मैदानात राजकीय सभा होणार आहे। राज ठाकरेंची सभा कुठे होणार यावरून प्रचंड गोंधळ घालून झाल्यानंतर अखेर हे ठिकाण निश्चित झालंय। शनिवारपर्यंत मुठेच्या पात्रात ही सभा होणार असं सांगण्यात आलं होतं। विशेष म्हणजे पुण्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली होती। पण राज ठाकरे पुण्यात पोहोचल्यावर पुन्हा चक्र फिरली आणि आता एसपी कॉलेजच्या मैदानातच ही सभा होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंच्या या सभेसाठी एनसीपीच्या बड्या नेत्यांचं वजन वापरल्याची चर्चा आहे। 9 तारखेच्या सभेनंतर काय तमाशा करतो बघा असं राज यांनी म्हटलं होतं। त्यामुळे या सभेची उत्सुकता वाढली आहे। राज विरोधकांचा समाचार कसा घेतात आणि टोल बाबत काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान राज ठाकरे यांच्या आजच्या सभेच्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यामध्ये जाहीर सभा होते आहे। राज ठाकरे यांची सभा नेमकी कुठे होणार, पुण्याच्या नदीपात्रात होणार की एसपी कॉलेज मैदानात होणार या बाबतीत प्रचंड घोळ होता। मात्र आता हा घोळ मिटलेला आहे। आज सायंकाळी 6 वाजता पुण्याच्या एसपी कॉलेज मैदानामध्ये ही सभा होते आहे। सध्या मी या एसपी कॉलेज मैदानामध्ये आहे आणि तुम्ही बघू शकाल या सभेच्या निमित्तानं तयारी सुरू झालेली आहे। या मैदानात तसंच पुण्यामध्ये ठिकठिकाणी सभेच्या निमित्तानं होर्डिंग्स लावून जोशपूर्ण वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेला आहे। राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या टोल विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। जोपर्यंत टोलचा मुद्दा निकालात निघत नाही, टोल वसुलीमध्ये पारदर्शकता येत नाही, तोपर्यंत कुणीही टोल भरू नका अशा पद्धतीचे आदेश त्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने टोल विरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे। राज ठाकरे आज टोलच्या बाबतीत आपल्या सभेत नेमकी काय निर्णायक भूमिका मांडतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। सध्या एसपी कॉलेजच्या मैदानात क्रिकेटची फटकेबाजी होताना दिसते आहे। मात्र संध्याकाळी राज ठाकरे यांची राजकीय फटकेबाजी आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळेल। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात, तसंच राज ठाकरे यांच्या भाषणाची नेमकी तोफ कशी धडाडते, त्यांच्या टीकेच्या रडारवर कोण कोण असतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। शैलेंद्र लांजेकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।